रावेर खिरोदा रस्त्यावरील पूल धोकेदायक बनला आहे। आपण या पुलावरती आहोत। पाहतो की अनेक दिवसांपासून या पुलाची दुरवस्था झालेली आहे। महत्त्वाचा हा रहदारीचा पूल आहे आणि या पुलावर कठडे नाहीत। किती खोल हा पूल आहे, पुलाची दुरवस्था झालेली आहे। वाहनाचे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित विभागाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी सातत्याने होत आहे। कशा प्रकारे दुरवस्था झालेली आहे थेट पाहण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय। अत्यंत महत्त्वाचा नदीवरील हा पूल आहे आणि वारंवार नागरिकांकडून मागणी होत आहेत। आपल्यासोबत थेट या ठिकाणी वाहनधारक या पुलावर पावसाळ्यात पाणी असताना म्हणजे आमची रहदारी बंद होऊन जाते। पुलावर जेव्हा थोडंसंही पाणी आलं म्हणजे पुलावर पाणी येते। पुलाला कठडेही नाही आणि पुलाला खड्डेही खूप पडलेले आहे। वेळोवेळी समजा प्रशासनाला मागणी करून आतापर्यंत हा काही झालेला नाही। आपण पाहतोय की तरी संबंधित विभागाने लक्ष देऊन उन्हाळ्यात काम करून घ्यावा, डागडुगी करून द्यावी। कठड्याची होता होईल ती एवढी पुलाची उंची वाढली तर चांगलं होईल। खिरोदा रावेर परिसरातील हा महत्त्वाचा पूल आहे। पावसाळ्याच्या सुक्या नदीवरील हा पूल आहे आणि या पुलाची दुरवस्था झालेली आहे। पावसाळ्यात पावसाचं पाणी या पुलावरून जात असते आणि त्यामुळे वाहतूक देखील दोन्ही गावाचा संपर्क देखील पावसाळ्यात तुटत असतो। त्यामुळे तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी किंवा उंची वाढवावी, कठडे दुरुस्ती करावेत अशी मागणी या ठिकाणी नागरिकांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोले सर, रवी गोरे, TVN मराठी, रावेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।